रायगडचे वादळ, शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारं निर्भीड न्यूज चॅनल। ठाणे येथे उथलसर प्रभाग समिती गट क्रमांक 24च्या वतीने स्वच्छता अभियान। स्वच्छताप्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगारच यशाचे खरे हिरो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। केंद्र सरकारच्या स्वच्छ संरक्षण 2023 पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला बेस्ट परफॉर्मन्स स्टेटचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। या यशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचे, महानगरपालिका व सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे। महाराष्ट्रातील स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या योगदानातून आणि सफाई स्वच्छता कामगारांच्या मेहनतीमुळे आपण हे अव्वल स्थान पटकावले आहे। स्वच्छतेसाठी राबणारे हातच या यशाचे खरे हिरो असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी या यशामध्ये मोलाचे योगदान देणारे स्वच्छता कर्मचारी आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात महास्वच्छता अभियानाची सुरुवात झाली आहे। त्यापूर्वी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेने मुंबईचे रस्ते, गल्ल्या स्वच्छ होऊन लागले आहेत। स्वच्छता कामगारांच्या बरोबरीने जनता या स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी होत असून या चळवळीला आता लोकचळवळीचे स्वरूप आले आहे। मुंबईपासून सुरू झालेली ही मोहीम आता राज्यभर राबविण्यात येत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छतेत सातत्य राखण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज ठाणे येथील उथलसर प्रभाग क्रमांक समिती गट क्रमांक 24च्या वतीने कोपरी प्रभागातील तसेच नौपाडा परिसरातील संपूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबवले जात असून फुटपाथ, पूल, सार्वजनिक संरक्षण भिंत यांच्यावरील पान, तंबाखू, गुटख्यांचे पडलेले डाग साबण पाण्याने घासून स्वच्छ करण्यात येत आहेत। सदर स्वच्छता अभियान सुपरवायझर बाबूराव घाग यांच्या देखरेखीखाली त्यांचे सहकारी राहुल गोलघडे, राहुल शेंडगे, अक्षय कडू, विशाल पवले, किशोर वाडकर, अनिकेत ढवले, शशिकांत लोखंडे, सचिन केसरकर, सचिन उत्तेकर, गणेश गायकवाड, संदीप भोसले, राजा शिंदे, निखिल पवार, प्रशांत सकपाळ, कुणाल जाधव, प्रतीक वानरसे आदी कर्मचारी राबवित आहेत।